नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता आपण कल्याण पश्चिमेतल्या वालधुनी परिसरामध्ये आहोत। इनफॅक्ट वालधुनी नदीच्या तीरावर आपण आहोत। मुळात आपण प्रेक्षको सांगतोय की ठाणे शहरच नाही तर ठाणे जिल्हाच लेक सिटी किंवा तलावांचं शहर, तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि इथे असणाऱ्या नद्यांमधनं आजूबाजूच्या शहरांना मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा होतो। मात्र आता आपण कल्याण पश्चिम मधल्या वालधुनी नदीवर आहोत, नदीच्या बाजूला आहोत, पण मात्र आपल्याला आश्चर्य वाटेल, नदीचा इथे म्हणजे आपण म्हणतो नामोनिशान इथे तुम्हाला पाहायला मिळणार नाही। नदीचं रूपांतर इथे नाल्यात झालेलं आहे। अक्षरशः सगळीकडे घाण आहे, घाणीचं साम्राज्य आहे, दुर्गंधी आहे आणि हा आता एप्रिल सुरू आहे, मात्र जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा ही पूर्ण नदी जी आहे ती ओसंडून वाहते आणि ती अक्षरशः गुडघ्यापर्यंत पाणी वरपर्यंत ते पोहोचतं रस्त्यावर आणि त्यामुळे सुद्धा नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात समस्या होतात। एकूणच हा सगळा मॅटर काय आहे किंवा यासाठी कशा पद्धतीनं काही कार्यकर्ते पुढे होऊन काम करतायत, याच विषयी आपण चर्चा करणार आहोत। आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत वालधुनी स्वच्छता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील सीताराम उतेकर। आपली ही दुर्गंधी बघण्यासाठी की आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडिया असू द्या, प्रेस मीडियातून सर्व लोकशाहीच्या मार्गाने आम्ही सर्वांक पोहोचत असतो। तसंच आमचं सहकारी की पर्यावरण मित्र आमच्या पोलीस बॉय संघटनेचे सन्माननीय आदरणीय उमेश भारती, सन्माननीय आदर्श रिक्षा चालक दीपक थोरात यांनी आपल्यापर्यंत पोहोचून ही दयनीय अवस्था दाखवण्यासाठी आपण आलेला आहात। एक अध्यक्ष म्हणून आणि पूरग्रस्त नागरिक म्हणून आपलं या शब्दसुमनाने स्वागत करतो आणि विषयाला सुरुवात करतो। वालधुनी नदीचा उगम हा मळगडावरनं चालू होतो। अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याणच्या गौरीपाड्याच्या त्यानंतर उल्हास नदीला तो संगम केला जातो। मी ह्या विभागामध्ये भवानीनगर विभागामध्ये मागील 20 वर्षापासून वालधुनी नदीसाठी जे माझ्या परी माझे सहकारी असू द्या, कार्यकर्ते असू द्या, त्यांनी नदी वाचवण्यासाठी ज्या प्रकारे निवेदन असू द्या, लोकशाहीच्या मार्गाने असू द्या, त्या प्रकारे आम्ही सर्व काही करत असतो। ही नदीचा आम्ही सन्माननीय आयुक्तांकडे मागणी करत आहोत की नदीचा गाळ काढा, नदीची रुंदी वाढवा, नदीची खोली वाढवा। प्रथमतः पहिलं प्राधान्य नदीच्या किनारी जो कचरा रॅबिट जमा झालेला आहे ते पहिलं उचला, त्याच्यामुळे दुर्गंधी निर्माण होते। त्याच्यानंतर उपायुक्त सन्माननीय की घनकचरा व्यवस्थापक कोकरे साहेबांनी चांगल्या पद्धतीने आतापर्यंत सहकार्य केलेलं आहे। महापौर मॅडमनी ज्या चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात पण आश्वासनं देत आहेत, अजूनपर्यंत कामाला सुरुवात होत नाही। सांगायचं तात्पर्य असं आहे की जेव्हा अंबरनाथ नदी चालू होते, कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ मध्ये काही प्रमाणात 20% तरी सुरुवात झालेली आहे, पण कल्याण मध्ये ह्या 20 वर्षामध्ये एकही घमेलं काढलं गेलं नाही। आणि छोटे मोठे विभाग असं बोलल्यानंतर अंबरनाथ पासून तर गौरीपाडा तलावापर्यंत, गौरीपाडा गावापर्यंत 25 छोटे मोठे विभाग येतात। 2 लाख लोकांच्या वस्तीमध्ये दुकान असू द्या, घर असू द्या, सर्वांच्या घरामध्ये गुडघ्यामध्ये जुलै महिन्यामध्ये पूर येतो। पूर आल्यावरती सर्व 1 महिना अगोदरच आपल्या नातेवाईकांकडे स्थलांतर होतात। नातेवाईक फोन करून विचारत असतात, तुम्हाला वालधुनी नदीच्या घरामध्ये पूर आला का? 1 महिना अगोदर नातेवाईक त्रास देतात की तुम्ही आमच्याकडे या। त्याच्यानंतर पूर येऊन गेल्यानंतर की 5 ते 7 फूट पाणी असतं, दयनीय अवस्था होते। दयनीय अवस्था झाल्यानंतर ती साफसफाई करण्यासाठी परत 2 दिवस सरकारी यंत्रणेवरती एवढा तणाव पडतो की हे पूर्ण सर्व ठिकाणी नाकेबंदी केली जाते, कुणाला आतमध्ये उतरलं दिलं जात नाही। पोलीस त्यांच्या पद्धतीने काम करतात। त्याच्यानंतर तहसीलदार विभागाचा विषय येतो। तहसीलदार आल्यानंतर आमचं ते पंचनामे करून घेतात। पंचनामे झाल्यानंतर आम्हाला मदत 15,000 मदत देतात। अहो, आम्हाला ती मदतच नको, आम्हाला तुमचा खिचडी भात नको, वडापाव नको, ह्या नदीवरती तुम्ही सोल्युशन काढा। मी या ठिकाणी महानगरपालिकेचे आयुक्त असू द्या, जिल्हा अधिकारी असू द्या, पाटबंधारे विभाग ठाणे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला। पाटबंधारे विभागाने मला सांगितलं नदीला आम्ही अडू शकत नाही, नदीची पुराची रेषा आहे ती कुठपर्यंत आहे हे आम्ही सिद्ध करणार आहोत। त्यांचं एक प्रकारे सहकार्य त्यांना बोलल्यानंतर ह्या नदीमध्ये घाण जमा झालेले आहे, ते म्हणतात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे की त्यांनी जो कचरा काढायचा आहे। आता कुठे कोकरे साहेब बोलले की आपल्याला सहकार्य करतायत, काही दिवसात काम चालू करतील, पण आश्वासन आहे आम्हाला हे नाही की नदीच्या बाजूला काही ठिकाणी जास्त जागा आहे, काही ठिकाणी जागा कमी आहे, ती CRZ ची जागा आहे। आता ह्याच्यापुढे अतिक्रमण होऊ नये, झाला असेल तो आम्ही विषय घेतच नाही। त्या CRZ जागेमध्ये की तुम्ही ह्या भराव काढा, CRZ जागेमध्ये बरोबर लेवल करा, लेवल झाल्यावरती तिथं
झाडं लावा. इथूनच 1 किलोमीटर अंतरावरती महानगरपालिकेने सिटी पार्क मस्तपैकी गार्डन बनवलेलं आहे. आम्हाला त्याला विरोध नाही, विकास कामालाच विरोध नाही. पण तिथं पाहिल्यानंतर की इथून जेव्हा नागरिक जेव्हा त्या सिटी पार्कच्या गार्डन मध्ये जातात, तिथं पैसे देऊन आतमध्ये प्रवेश करतात आणि येतेवेळी आपला किस्सा खाली करतात. की आम्ही सांगू इच्छितो, इथून जर हे पर्यटन स्थळ झालं तर सिटी पार्क मध्ये जाऊ द्या लोकांना, की पर्यटन स्थळ एवढ्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने होईल. वालधुनी विभाग असू द्या, विठ्ठलवाडी विभाग असू द्या, या नदीमध्ये पूर्वी आम्ही गणेश विसर्जन करायचो. की हे ग्रामीण भागातले सर्व गौरीपाडा, टावरीपाडा, मिलिंदनगर, बारावेकर, शाड, बंदरपाडा या विभागातील सर्व अजून पण मी तर 90 पासून या विभागामध्ये पूरग्रस्त आहे. ते सांगतायत आपल्याला की आम्ही इथं ह्या नदीचं पाणी प्यायलेलं आहे. आमची गुरं ह्या नदीमध्ये म्हशी गुरं वगैरे पाणी पियत होती. आम्हाला प्रशासनाला सांगायचं आहे, जे ही दुर्गंधी आहे की प्रदूषण महामंडळ कल्याणचं ते तर झोपलेलंच आहे. मी आरटीआयचं काम करून त्याच्यावर माहिती काढली की कोणत्याही प्रकारे समाधानकारक उत्तर देत आहे. अपील केल्यावरती परत 90 दिवस जातात. त्याच्यानंतर तोपर्यंत काम थांबतं की आम्हाला प्रदूषण विभागाला केमिकलचं पाणी सोडलं जातं. त्याच्यावरती तुम्ही ताबडतोब निर्बंध लावा. मुळातच हे सगळं एवढं काळं पाणी आहे, तर एकूणच जसं तुम्ही म्हणालात ही नदी होती, पूर्वी इथलं पाणी प्यायलं जायचं, गौरी विसर्जन केलं जायचं, आणि आता हे म्हणजे जे आजूबाजूला कंपन्या आहेत त्यांचं हे सगळं केमिकलचं युक्त हे पाणी, रसायन सगळं ह्याच्यात होत आहे आणि त्यामुळे ही दुरावस्था झालेली आहे. एकूणच आरटीआय टाकून सुद्धा तर तुम्हाला उत्तर देत नाहीये. तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या मागण्या आहेत, बरोबर. पण मग जर या मागण्या आता पूर्ण नाही झाल्या तर त्यासाठी तुम्ही काय करणार आहात? की मी लोकशाहीच्या मार्गाने तुमच्यासारखं इलेक्ट्रॉनिक मीडिया असू द्या, प्रेस मीडिया असू द्या, की आम्ही आता लवकरात लवकर की इथं नदीच्या किनारीच, आणि मी कल्याण शहराची जबाबदारी माझ्याकडे असली पण अंबरनाथ, उल्हासनगर ह्या भागातले सर्व आमचे बरेचसे जाणकार लोक, सहकारी ते आमच्या बरोबर काम करतात. आम्ही लवकरात लवकर लोकशाहीच्या मार्गाने पावसाळ्याच्या अगोदर आम्ही दोन्ही खासदार आहेत, सन्माननीय श्रीकांत शिंदे साहेब, सन्माननीय बाळामामांनी जर प्रचारामध्ये मुद्दा घेतलेला की मी वालधुनी नदी स्वच्छ करतो. अरे तुम्ही स्वच्छच करा, तिला बांधा, तुम्ही त्या साईडनी मोठी संरक्षण भिंत बांधा, पण आरोग्याच्या दृष्टीतून तुम्ही हे पहिलं जो कचरा रॅबिट पडलेला आहे ते उचला. आता तर मॅडम तुम्ही बघताना दुर्गंधी किती येते. ह्या दुर्गंधी आम्ही ह्या बाजूच्या परिसरातले नागरिक खिडक्या लावून बसलेला असतात. बोलायला गेल्यानंतर ना थांबा, अधिकारी बोलतात की प्रदूषण विभाग म्हणतं, आरोग्य विभाग म्हणतं की जनीमनी विभाग, ह्याच्यातून टोलवा टोलवी झालेली आहे. आपल्याला माहितीसाठी आताच मागे महाराष्ट्र शासनाने वालधुनी नदी आणि उल्हास नदीला 5.5 कोटीची निधी महानगरपालिकेला उपलब्ध केलेली आहे. मी की शहर अभियंत्यांना मागणी केली, वर्षभर मागणी करतोय, वालधुनी नदीचं तुम्ही अकाउंट उघडा, हेड उघडा. जे निसर्गप्रेमी आहेत, नदीवरती कोणी 1 रुपया टाकणार, कोण 5 रुपये टाकेल, त्या अकाउंटवर जमा होतील पैसे. त्या पैशाच्या वेळेवर वालधुनी नदीसाठी केला जाईल. अजूनपर्यंत ते खाते उघडत नाही. आता जर प्रशासकीय राज होती, त्याच्यानंतर आता काही नगरसेवक इथं येऊन व्हिडिओ काढतायत, माहिती देतात, सभागृहामध्ये विषय मांडतायत. आता येणाऱ्या महासभेला की काही ठराविक नगरसेवकांना मी मुद्दा दिलेला आहे की तुम्ही वालधुनीसाठी 6.5 कोटी आलेले आहे, ती निधी तुम्ही ताबडतोब की त्या विभागाला, की प्रदूषण विभागाला, कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेच्या विभागाला तिथं वर्ग करा, पण नदी ही स्वच्छ करा, पूर्ण स्वच्छ करा. प्रॅक्टिकली काम करणं म्हणजे जसं तुम्ही म्हणालात, तुम्ही पाठपुरावा करताय गेली कित्येक वर्ष आणि तुम्ही इथले स्थानिक रहिवासी आहात, तर या सगळ्या समस्या जसं आपण पाहतोय आजूबाजूला टोलेजंग इमारती उभ्या आहेत आणि खास करून आपण असे व्ह्यू जे आहेत ते कोट्यावधी रुपये देऊन असे फ्लॅट्स खरेदी करतो. मात्र ही अतिशय दयनीय आणि दुरावस्था आहे. इथे आपण 10 मिनिटं उभं राहू शकत नाही, तर इथे राहणारी माणसं जी आहेत ती कशी राहतात तो एक मोठा प्रश्न आहे. पण एकूणच तुम्ही याचा पाठपुरावा करताय आणि इथे तुम्हाला आश्वासनं मिळतात, नाही कोणी म्हणत नाहीये. मात्र हे काम लवकरात लवकर प्रॅक्टिकली करण्यासाठी तुम्ही काय सांगाल त्यांना, आणि जर नाही झालं, तुमची मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण नाही झाल्या, तर तुम्ही काय करणार? की हे आता आहे ना, की माझा पहिला उद्देश हाच आहे की मागण्या आम्ही लोकशाहीच्या मार्गाने जे आंदोलन असतो, पण हे आंदोलनाची दिशा आम्ही की कल्याण डोंबिवली महानगरपालिका, जिल्हा अधिकारी ठाणे यांना आम्ही कुठली कल्पना देणार नाही. आम्ही पण एक सामाजिक राजकीय क्षेत्रातले आमच्या सहकार्यांबरोबर आम्ही कसं आंदोलन घेणार हे आम्ही आता ठरवणार आहोत. पण तत्पूर्वी की आपण एक काम करा की नदीच्या साईडला जेवढा कचरा, दुर्गंधी निर्माण होते, या नदीचा कलर पाहिल्यानंतर ना
की आमच्या काही संस्थेचे काही पदाधिकारी सांगतो त्यांना तुम्ही रोज फोटो काढा, एका दिवसामध्ये 3-3 कलर पाण्याचं झालेलं आहे, त्याची माहिती आमच्याकडे जमा आहे. युट्यूब वरती जाऊन वालधुनी नदी टाकल्यानंतर तुम्ही बघाल ना की की खरोखर एवढी दयनीय अवस्था आहे की कल्याण क्षेत्रामध्ये वालधुनी नदीच्या कुठलंही अतिक्रमण झालेलं नाही, झोपडपट्टीचं अतिक्रमण झालेलं नाही. पण तुम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने काम तरी करा ना, सुरुवात तर करा ना. सांगितल्यावरती निधी नाही, हे नाही, ते नाही, कारणे सांगतात की आता आम्हाला हे आयुक्त आहेत, आयुक्तांना मला सतत त्यांनी मला भेटी दिलेल्या आहेत, चर्चा करतात, पण एक आश्वासन असतं की आता जर कल्याण डोंबिवली महानगरपालिका जिल्हा अधिकारी ह्यांनी जर ह्या नदीच्या कामाला सुरुवात नाही केली, आता तर 2 महिने बाकी आहेत, जुलै महिन्यामध्ये पूर येतोच, की त्यांनी जर आंदोलन नाही केलं की जेव्हा पूर येणार त्या दिवशी सुनील उतेकर आणि आमचे 5 सहकारी या वालधुनीमध्ये जलसमाधी घेण्यासाठी, त्याच्यामध्ये 2 महिला असतील, 3 पुरुष असतील, ह्याची जबाबदारी महाराष्ट्र शासन, जिल्हा अधिकारी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो. पूर येणार त्या दिवशी आम्ही जलसमाधी घेणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मंडळी, आपण पाहू शकतो की अतिशय हा गहन मुद्दा आहे, कारण वालधुनी नदीचं नाव खूप मोठ्या प्रमाणात आपण ऐकतो आणि महत्वाची नदी होती. मात्र आता जर आपण हे चित्र पाहिलं तर कुणालाही विश्वास बसणार नाही की ही नदी आहे किंवा नदी होती, असं चित्र आहे. अगदी फेसाळलेला तिथे म्हणजे सगळं केमिकल युक्त पाणी दिसतंय आणि अशा पद्धतीने एवढा पाठपुरावा करून सुद्धा जर हे पूर्ण किनारा नदी स्वच्छ करण्यात आली नाही तर जुलै महिन्यामध्ये जो मोठा पाऊस पडतो त्यामध्ये पूर येणं हे स्वाभाविक आहे, हे असं उतेकर सरांनी सांगितलेलं आहे आणि ते गेली कित्येक वर्ष यासाठी पाठपुरावा करतायत. निधी पण याला उपलब्ध होतो असं ते म्हणाले आणि त्याचा लवकरात लवकर विनियोग होऊन या कामासाठी वापर करण्यात यावा आणि हे जे सगळं काम आहे ते करण्यात यावं अशी त्यांची माफक अपेक्षा आहे. पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.